नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर प्रेमाचे बंधन मध्ये आपण बघत आहोत लग्न पहावे करून. चला तर बघूया. आराध्या सकाळी लवकर उठून हॉस्पिटलला जायची तयारी करत होती. आराध्या आपल्या कथेची नायिका. दिसायला सुंदर, लांब सरळ केस, गव्हाळ वर्ण, कोणालाही पटकन आवडेल अशी. अगदी सगळ्या कामात हुशार आणि पडेल ते काम करणारी आराध्या डॉक्टर आहे. तिच्या कामाशी अगदी प्रामाणिक, आपल्या भाषेत सांगायचे झाले तर व्हाईट कॉलर वगैरे. अगदी पटकन कोणालाही मदत करेल अशी. हो, पण कोणी वाकड्यात गेलं तर त्याची गय नाही. आराध्याचा प्रेमावर अजिबात विश्वास नाही. नाही, तिचा काही प्रेमभंग वगैरे झाला नाही, पण तिला कधीच या सगळ्यात रस नव्हता. तिचं एकच मत आहे, 1 तासापूर्वी माणूस कसा असतो तसा आता असेल की नाही हे आपल्याला माहीत नसतं. माणसाचे किती मूड स्विंग्स असतात, मग तो आयुष्यभर साथ देईल अशी अपेक्षा का करायची? आणि जर तो माणूस आयुष्यभर साथ देणारच नसेल तर त्याच्यात आपला जीव का अडकवायचा? एकटं आलोय तर एकटं जगता आलं पाहिजे का? कोणाला आयुष्यभर साथ देण्याची कमिटमेंट करायची? अर्थात तिचे हे विचार सगळ्यांना पटतात असं नाही. सगळ्यांचं सोडा हो, तिच्या घरच्यांना पण हे मान्य नाही. म्हणून अगदी रोज तिच्या घरचे तिला नवीन मुलांची स्थळं दाखवतात, जेणेकरून त्यांच्यातला कोणीतरी तिला पसंत पडेल. पण आराध्या पण काय हार मानणारी नव्हती. ती काही ना काही कारण काढून बरोबर एक मुलाचा पत्ता कट करायची. पण घरचे ही कमी नव्हते, ते तर हात धुवून तिच्या मागे लागले होते. तर आज आराध्या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला जायची तयारी करत होती. तेवढ्यात तिच्या आईने तिला आवाज दिला. आई, आराध्या, नाश्ता करायला चल पटकन. आराध्या, हो आई, आले. आराध्या नाश्ता करायला बसली. तिचे बाबा तिच्या आईला काहीतरी इशारे करत होते, हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. आराध्या, तुमच्या खाणाखुणा करून झाल्या असतील तर तुम्हाला दोघांना काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. आई, आज तुला बघायला मुलगा येणार आहे हॉस्पिटलमधून, लवकर घरी ये. त्यांनी सरळ जाहीरच केलं. आराध्याने एकदा विराजकडे पाहिलं. विराज म्हणजे तिचा मोठा भाऊ. त्याने डोळ्यांनीच तिला प्लीज असं खुणावलं. तिला विराजला नाही म्हणणं जमणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं, त्यामुळे तिचा कुठलाही प्रयत्न निष्फळ होता. आराध्या, ठीक आहे. तिच्यासाठी हे नवीन नव्हतं, त्यामुळे ती जास्त रिॲक्ट नाही झाली, कारण अर्थातच त्याचा काहीही उपयोग नव्हता हे तिला माहीत होतं. आराध्या हॉस्पिटलला निघून गेली. हॉस्पिटलची सगळी काम संपवून आईनी सांगितल्याप्रमाणे लवकर घरी आली. रेड कलरचा अनारकली आणि प्लाझो घालून रेडी झाली. मुलाकडचे मंडळी घरी आले. आराध्याने त्यांना चहा आणि पोहे दिले. थोडी बोलणी झाल्यावर आराध्या आणि गगन त्यांच्या टेरेसवर आले. तर हा गगन आपल्या स्टोरीचा हिरो. आपला गगन पण डॉक्टर आहे. दिसायला एखाद्या हिरो सारखा. ह्याचं एका मुलीवर प्रेम होतं, पण ती त्याला फसवणूक निघून गेली, म्हणून घरचे म्हणतील त्या मुलीशी लग्न करायला तो तयार झाला. गगन, हाय, मी गगन सरनाईक. तो मस्त स्माईल करत म्हणाला. आराध्या, आराध्या कुलकर्णी. ती उपकार केल्यासारखं म्हणाली. गगन, तुला हे लग्न नाही करायचं आहे का? म्हणजे तुझ्या एक्सप्रेशनवरून तरी तसंच वाटतंय. तो साधारण सिच्युएशनचा अंदाज घेत म्हणाला. आराध्या, हो, म्हणजे माझा प्रेमावर आणि लग्नावर विश्वास नाही, ती थंडपणे म्हणाली. गगन, एकदा आलेल्या अनुभवावरून माणसाने बाकीच्यांना जज करू नये. आता मलाच बघ, माझं पण एका मुलीवर प्रेम होतं, ती मला सोडून गेली, पण मी मूव्ह ऑन केलंच ना. तो खांदे उडवत म्हणाला. आराध्या, हॅलो, तुम्हाला कोणी सांगितलं माझा प्रेमभंग वगैरे झालाय? मी कधी ह्या फंद्यात पडलेच नाही. प्रेम वगैरे काही नसतं. गरज आणि सोयीनुसार लोक समोरच्याचा वापर करून घेतात, दॅट्स इट. गगन, तू कधीच कोणाच्या प्रेमात पडली नाहीस, मग तुला एवढं सगळं कस माहीत? म्हणजे अभ्यास न करता पण पीएचडी? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. आराध्या, प्रत्येक वेळेस स्वतःच पुस्तकं घ्यायची गरज नाही. कधी कधी लायब्ररी मधले पुस्तकं पण वापरावे.
गगन म्हणजे आराध्या म्हणजे प्रत्येक गोष्टींचा आपल्याला अनुभव येईल आणि मग आपण त्यातून शिकू ह्याची वाट का बघायची. आपल्या आजूबाजूला एक जग आहे, त्या जगाकडे डोळसपणे बघितलं ना तर खूप काही शिकायला मिळतं. पर्सनल एक्सपेरियन्सची गरज नाही. गगन अगदी बरोबर आहे तुझं, पण काही गोष्टी असतात लग्नासारख्या ज्याबद्दल माणसाने स्वतः अनुभव घ्यावा. सगळं लायब्ररीमध्ये नाही मिळत, काही गोष्टी स्वानुभवातूनच शिकता येतात. आराध्या असेलही, पण मला त्यात रस नाही. तू मला नकार दे एवढीच मी तुला विनंती करते, तिने निर्विकारपणे म्हटलं. गगन आणि जर मी तसं नाही केलं तर? तो हाताची घडी घालत म्हणाला. आता मात्र तिच्याकडे यावर उत्तर नव्हतं, कारण गगन पहिलाच होता ज्याने तिला असा प्रश्न विचारला होता. आराध्या मग काय? बिगिन्स ऑफ बर्बादी, तिने वैतागून म्हटलं. गगन सिरियसली? असं काही नसतं. आता तर मी तुझ्याशीच लग्न करणार. बघच तू नाही तुला आराध्या गगन सरनाईक बनवलं ना तर मी नाव बदलेल. आराध्या ह्या जन्मात तरी ते शक्य नाही. हे लग्न होणार नाही आणि झालं तर मी नाव बदलेल, ती तोयातच म्हणाली. गगन मग तू नवीन नाव शोधच, तो एक ॲटिट्यूडवाली स्माईल देत म्हणाला. आराध्या कम ऑन यार, एवढी लोकसंख्या आहे, तू माझ्याच मागे काय लागला आहेस, तिने जरा चिडूनच म्हटलं. गगन कारण तू मला खूप आवडली आहेस, काहीतरी वेगळं आहे तुझ्यात. अँड आय रिली लाईक इट, किंवा लव्ह ॲट फर्स्ट साईट समज, तो खांदे उडवत म्हणाला. आराध्या प्लीज मला लग्न नाही करायचं आहे प्लीज, ती विनंतीच्या सुरात म्हणाली. गगन मला जे हव्यम ते मी मिळवतोच, मला माफ कर, तुला नकार देण्याची चूक मी करणार नाही समजलं. तो त्याच्या मुद्द्यावर अडून होता. आराध्या तणतणत खाली निघून गेली. समू नाही तुला खरं प्रेम निभावून दाखवलं ना तर नाव नाही सांगणार गगन सरनाईक म्हणून. आता तर तू मिसेस आराध्या गगन सरनाईक होणारच. गगन स्वतःशीच हसत म्हणाला आणि तो पण तिच्या मागे खाली आला. थोडं बोलून गगन आणि त्याच्या घरचे निघून गेले. आराध्याला मात्र भारी टेन्शन आलं होतं. गगनच्या बोलण्यात निश्चय तर होता, किती ठामपणे सांगितलं त्याने, त्यामुळे ती संकटात सापडली होती. निदान तिला तरी असंच वाटत होतं. दुसऱ्या दिवशी गगनच्या घरून कॉल आला. त्यांनी मुलगी पसंत असल्याचं सांगितलं. झालं. आई तर आराध्याच्या मागेच लागली होती. ह्या वेळेस तर काहीतरी नवीनच घडत होतं. आराध्या घरी आली तर आई झोपून होती. सकाळपासून अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि आता जर तिने गगनशी लग्न नाही केलं तर तिचं हॉस्पिटलला जाणं बंद. आता मात्र आराध्या कचाट्यात सापडली होती. तिला माहीत होतं आज ना उद्या घरचे लग्न लावणार हे नक्की, आणि हॉस्पिटलला जाणं बंद म्हणजे तिचा जीव काढून घेण्यासारखं होतं. हॉस्पिटल आणि पेशंट, स्पेशली लहान मुलं, सगळ्यांमध्ये तिचा खूप जीव होता. बाबा येऊन तिला समजावून गेले. विराज पण विनंती करत होता. थोडक्यात काय तर तिच्या पक्षातले लोक तिच्या विरोधात होते. सगळे मार्ग बंद झाले होते. गगन तर आईच्या मनावर जादूच करून गेला होता. सगळ्यांचा विचार बाजूला सारला आणि एकदा तिने स्वतःला प्रश्न विचारला, हॉस्पिटल शिवाय जगणं जमणार आहे का तुला समू? उत्तर मिळालं नाही. बाकी सगळं हातातून गेलं तरी चालेल पण हॉस्पिटल नाही. पण गगनने जर लग्नानंतर हॉस्पिटलला जाऊ नाही दिलं तर मग येऊन एक झालं ना. तिने लगेच रूममधूनच जोरजोरात विराजला आवाज दिला. विराज, आराध्या केवढ्यानी ओरडते, काय झालं? तो पटकन तिच्या रूममध्ये येत म्हणाला. आराध्या सॉरी ऐक ना, त्या गगनला कॉल कर ना लगेच, तिने घाईघाईत म्हटलं. विराज का लग्नाला तयार? त्याने हसतच म्हटलं. आराध्या ऑप्शन ठेवला आहे का तुम्ही? तू पण धोका दिलास दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो, कोणीच कोणाचं नसतं. लाव फोन त्या शहाण्याला, माझी अट सांगू दे मग बघू काय ते, ती जरा वैतागूनच म्हणाली. विराज कस होईल तुझं काय माहीत, त्याने डोक्यावर हात मारत म्हटलं आणि तिला फोन लावून देतो. आराध्या दादा बाहेर थांब, देते फोन तुला मी.
ती फोन कानाला लावत म्हणाली, विराज अग पण. आराध्या, दादा. ती नाईलाजाने म्हणाली. विराज बाहेर निघून गेला. इकडे गगननी कॉल रिसीव्ह केला. आराध्या, हॅलो. गगन, सॉरी पण हा विराज कुलकर्णीचा नंबर आहे ना, मग आपण कोण? त्याने समजून म्हटलं. आराध्या बोलते. ती डोक्यावर हात मारत म्हणाली. गगन, ओ अच्छा बोल ना, आज माझी आठवण कशी आली? त्याने खुश होत म्हटलं. आराध्या, रिकामा टाइमपास नको मला सांग, समजा जर मी तुझ्याशी लग्न केलं तर माझं हॉस्पिटलला जाणं बंद करशील का? तिने हळूच म्हटलं. गगन, तुला घरी बसवायला तुझ्या मम्मी पप्पांनी तुला एवढं शिकवलं आहे का? आणि हो, हॉस्पिटलला जायचं की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, मला यात काही प्रॉब्लेम नाही. त्याने अगदी सहज म्हटलं. आराध्या, खरंच? ती खुश होत म्हणाली. गगन, हो ग खरंच. आराध्या, थँक यू सो मच. गगन, एक सांगू? आराध्या, हो बोल ना. गगन, असंच जरा हसून बोलत जा ना, छान वाटतं. तो गालातल्या गालात हसत म्हणाला. आराध्या, ते मी ठेवू फोन, दादाला फोन हवाय, बाय हा. त्याचं उत्तर ऐकताच तिने कॉल कट केला. गगन स्वतःशीच हसत म्हणाला, वेडी. आराध्याने जाऊन विराजला फोन परत दिला. विराज, काय ठरलं मॅडम? आराध्या, दादा खरं सांगू का? विराज, भीती वाटते ना तुला? त्याने फोन डेस्कवर ठेवत म्हटलं. आराध्या, हो रे, खरंच तुला सगळं समजतं मग का आईच्या बाजूने बोलतोस? तुला माहिती ना माझा विश्वास नाही रे या सगळ्यावर. तिने नाराजीने म्हटलं. विराज, आराध्या तुझ्या वाईटाचा विचार करू का? आम्ही इतके वर्ष थांबलो ना, आता ऐक ना आईचं प्लीज. आराध्या, बोलायची सोयच नाही राहिली रे. ती मी भरल्या डोळ्यांनी म्हटलं. विराज, रडायचं काय याच्यात? त्याने डोक्यावर हात मारत म्हटलं. पण ती काही ऐकता रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने तिने जाऊन आईला सांगितलं की ती लग्नाला तयार आहे. आई बाबा दोघेही खूप खुश होते. नाही नाही म्हणता म्हणता ती एकदाची तयार झाली होती. आता मर्जीने की बळजबरीने ते तिलाच माहीत. ती पुन्हा तिच्या रूममध्ये आली. ज्या गोष्टीपासून इतके दिवस लांब पळत होती ती आता करावीच लागणार होती. हतबल होणे किंवा दगडाखाली हात असणे हे निव्वळ ऐकलं होतं, आज अनुभवत होती ती. होकार तर दिला पण मन मानत नव्हतं. डोकं फुटायची वेळ आली होती. विचार करून करून शेवटी तिने कानात इयरफोन टाकून गाणं लावलं आणि डोळे मिटून शांत पडून राहिली. एक क्षण तिला वाटलं आता आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे जावं, कारण सगळे मार्ग आता बंद झाले होते. एक ना एक दिवस हे होणारच होतं. आपण जेवढं लांब पळू तेवढीच ती गोष्ट आपल्या मागे येते. हे सगळं सोडून दूर कुठेतरी पळून जाऊंसं वाटत होतं. सगळं नकोस झालं होतं तिला. शेवटी नाही म्हटलं तरी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. गगन वेगळा होता बाकी सगळ्यांपेक्षा. एवढं नक्की किती मुलांना तिने नकार द्यायला लावला. त्यांनी थोडे आढेवेढे घेतले पण तिचं ऐकलं. गगन एकटाच होता जो प्रवाहाच्या विरोधात वाहत होता. पहिल्यांदा कोणीतरी तिला असं भेटलं होतं. आता हे नवीन नातं तिला आयुष्याच्या कोणत्या वळणावर आणून सोडेल की आयुष्यभर साथ निभावेल हे तर वेळच सांगू शकते. कदाचित तिचा कायमचा प्रेम लग्न ह्यावरचा उरला सुरलेला विश्वास उडून जाईल किंवा तिला नव्याने प्रेमाची व्याख्या उलगडेल. गगन, आराध्याच काय होईल ह्याची कल्पना आत्ता करणंच चुकीचं आहे. वेळ ठरवेल काय ते. आराध्याला काही सुचत नव्हतं आणि खरं तर काही ऑप्शन्स नव्हता तिच्या समोर. आराध्याचं मन बदलून तिने नकार देऊ नये म्हणून घरच्यांनी तीच 2 आठवड्यातच लग्न करायचं ठरवलं. आराध्या, विराज दादा. तिने जोरजोरात ओरडत त्याला आवाज दिला. विराज, आराध्या किती ओरडतेस? काय चाललंय? तो पटकन तिच्या रूममध्ये येत म्हणाला. आराध्या, सॉरी ते मला गगनला फोन लावून देना. तिने बिचकतच म्हटलं.
विराज, ओय मी काय मैंने प्यार किया मधला कबूतर वाटलो का तुला? त्याच्याशी बोलायचं असलं की मला बोलावून घेतेस? नंबर मेसेज करतो, तूच कर फोन. तो वैतागून म्हणाला. आराध्या, अरे पण विराज, नंबर सेंड केलाय मी म्हणत तो तिचं काहीही ऐकून घेता बाहेर निघून गेला. आराध्या, अरे यार असा काय हा? तिने नंबर डायल करून गगनला फोन लावला. आराध्या, हॅलो. गगन, हा आराध्या बोल. त्याने आवाज ओळखत म्हटलं. आराध्या, तुझ्याकडे माझा नंबर होता. तिने थक्क होत म्हटलं. गगन, नाही का? आराध्या, मग तुला कस कळलं की मी बोलते? ती त्याला जाब विचारत म्हणाली. गगन, अरे यार याआधी पण आपण कॉलवर बोललोय, मला आवाज ओळखू येतो यार. आराध्या, तू खरं बोलतोय का? ती त्याला खडसावून विचारत म्हणाली. गगन, आता मी काय करू म्हणजे तुला पटेल? त्याने डोक्यावर हात मारत म्हटलं. आराध्या, असू दे, काही नको करूस, मला काहीतरी बोलायचं होतं, तिने हळूच म्हटलं. गगन, काय प्रपोज वगैरे करणार आहेस का? तो तिची मजा घेत म्हणाला. आराध्या, आणि शट अप. ती ओरडून म्हणाली. गगन, काय म्हणालीस? आणि ऐक, काय भारी वाटतंय. त्याने खुश होत म्हटलं. आराध्या, नाही, ते मी म्हणजे चुकून घाई गडबडीत. तिने गोंधळून म्हटलं. गगन, अग ए हो ब्रेक मार, चालेल मला किंवा आवडेल मला म्हण तू. तो तिला शांत करत म्हणाला. आराध्या, मी कामासाठी कॉल केलाय. ती परत मुद्द्यावर येत म्हणाली. गगन, अरे हा सॉरी, बोल बोल. आराध्या, आपण रजिस्टर लग्न करूया का प्लीज? तिने विनंतीच्या सुरात म्हटलं. गगन, ठीके, मला चालेल. ती जास्त आढेवेढे घेता म्हणाला. आराध्या, लगेच हो म्हणालास? मला वाटलं भाव खाशील. तिने उपहासाने म्हटलं. गगन, अग त्यात काय भाव खायचा? एकदा तू माझ्या प्रेमात पडलीस की धुमधडाक्यात लग्न करेल मी परत तुझ्यासोबत. तो हळू आवाजात म्हणाला. आराध्या, काय रे, काही म्हणालास का? तिने समजून म्हटलं. गगन, नाही नाही, काही नाही. तो पटकन सारवासारव करत म्हणाला. आराध्या, बर ऐक ना, हे आईला तू सांगशील का? तुझं जास्त लवकर ऐकेल ती. पुन्हा तोच विनंतीचा सूर. गगन, हो पण फुकटात काहीच करत नाही. तो आता मुद्दाम भाव खात म्हणाला. आराध्या, म्हणजे काय होण्य तुला? तिने समजून म्हटलं. गगन, तू लग्न झाल्यावर मला आणि म्हणशील असं प्रॉमिस कर. आराध्या, अरे पण गगन, नसेल जमणार तर मग आईला तूच सांग. तो तिची मजा घेत म्हणाला. आराध्या, ए नाही गगन, थांब, प्रयत्न करेल मी. तिने नाईलाजाने म्हटलं. गगन, गुड गर्ल, तो हसतच म्हणाला. आराध्या, काय मुलगा ए यार हा, किती हट्टी ए, पाहिजे तेच करतो. हुह, तिने मनातच म्हटलं. गगन, काही म्हणालीस का? आराध्या, नाही, काही नाही. गगन, बाय द वे, मला कांग्रॅच्युलेशन नाही करणार? आराध्या, का रे, काय रिझन? तिने समजून म्हटलं. गगन, समू, मी पैजे जिंकलो ए, मी म्हणालो होतो मी तुझ्याशीच लग्न करेल. तो कॉलर टाईट करत म्हणाला, अर्थात तिला ते दिसणार नव्हतं. आराध्या, कांग्रॅच्युलेशन. तिने कसम बसम म्हटलं. गगन, जरा हसून मनापासून म्हणाली असतीस तर ब्र झालं असतं असो. तो तिची मजा घेत म्हणाला. आराध्या, ब्र, मी ठेवू फोन? ती जरा वैतागून म्हणाली. गगन, नको ना, थांब ना थोडा वेळ. तो हट्टाने म्हणाला. आराध्या, गगन. ती वैतागलेल्या स्वरात म्हणाली. गगन, कधीतरी गोड बोलत जा ना, की तुला डायबेटिस होतं. तो पटकन म्हणाला. आराध्या, व्हॉट रबिश. ती जरा चिडून म्हणाली. गगन, अरे तू गोड तर बोलत नाही, मी बोलतोय तर रबिश.
तो मुद्दाम तिला छळत म्हणाला, आराध्या, गगन हॉस्पिटलला जायचं ठेवू का फोन? तर संध्याकाळी बोलू, ती विषय वाढवता म्हणाली. गगन, खरंच करशील कॉल? त्याने खुश होऊन म्हटलं. आराध्या, ओ गॉड बघू. ती तात्पुरतं त्याला कटवण्यासाठी म्हणाली. गगन, असं पलटी नाही मारायची हा. तो पटकन म्हणाला. आराध्या, अरे यार मी काय गर्लफ्रेंड का तुझी, काय चाललंय? तिने वैतागून म्हटलं. गगन, अरे गर्लफ्रेंडला कोण विचारतं, 2 आठवड्यात ऑफिशियली बायको होणार आहेस तू माझी. त्याने तोयात म्हटलं. आराध्या, अरे यार मी करेल नंतर कॉल, बाय. आणि तिने त्याचं ऐकताच फोन ठेवून दिला. त्याने टेक्स्ट मेसेज केला. गगन, मी संध्याकाळी कॉलची वाट बघेन. बाय, अड मिस यू समू. सेंड. आराध्या, अरे यार ह्याला काय रोमिओने झपाटलंय का? कटकट झाली डोक्याला नुसती. आणि मी ह्याला अनीच म्हणायचं, हा मला समू म्हणणार, हे काय सगळं? तिने फोन बेडवर फेकत म्हटलं. सगळे विचार झटकून ती आवरून हॉस्पिटलला निघून गेली. संध्याकाळी ती अक्षराच्या कारमधून घरी येत होती तेव्हा तिला आठवलं गगननी तिला कॉल करायला लावला होता. तिने सहज टाइमपासमध्ये गगनला कॉल केला. त्याने रिसीव्ह नाही केला म्हणून तिने परत कॉल केला. आराध्या, हॅलो गगन. नर्स मॅम, सर ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत, आले की कॉल बॅक करायला सांगते. आराध्या, ओके फाईन म्हणत तिने कॉल कट केला. घरी आल्यावर तिला गगनचा कॉल आला. आराध्या, हॅलो. गगन, हा बोल, कॉल केला होतास ना? त्याने शांतपणे म्हटलं. आराध्या, काय रे तुझा मूड ऑफ आहे का? तिने आवाजावरून अंदाज घेत म्हटलं. गगन, तुला कस कळलं? तो थक्क होत म्हणाला. आराध्या, अरे तुझ्या आवाजावरून वाटतंय असन एरवी तुला रोमिओने झपाटलेलं असतं, आता किती शांत तू, काय झालं? गगन मनातच विचार करत होता, यार हिला माझ्या आवाजावरून पण समजलं. आराध्या, अरे ऐकतोय ना? तो काही बोलला नाही म्हणून तिने परत त्याला आवाज दिला. गगन, अहो. आराध्या, ऑपरेशन मध्ये काही प्रॉब्लेम झाला का? तिने राहून म्हटलं. गगन, ऑपरेशनचं तुला कोण बोललं? त्याने गोंधळून म्हटलं. आराध्या, अरे मी कॉल केला तेव्हा नर्सनी कॉल रिसीव्ह केला होता वाटतं, तेव्हा त्या बोलल्या की तू ऑपरेशन थिएटरमध्ये आहेस म्हणून विचारलं मी. गगन, हो अगं, म्हणजे त्या ताईला ट्विन्स होणार होते बट एक बेबी ऑलरेडी डेड होतं, सो जरा वाईट वाटतंय. आराध्या, ओ अच्छा, पण गगन तू वाईट नको वाटून घेऊस, तिला एक बेबी तर आहे ना. या जगात कित्येक लोक असतात ज्यांचे बेबी असे जातात आणि त्यांना तर ट्विन्स पण नसतात, आणि काही जण तर मॉम डॅड्स नाही होऊ शकत, त्यापेक्षा हे केव्हाही बेटर आहे ना. ती त्याला समजावत म्हणाली. गगन, हो समू, तू बरोबर बोललीस. मी उगाच जास्त पॅनिक झालो. किती छान बोलतेस, असं वाटत ऐकतच राहू. तो परत मूड मध्ये येत म्हणाला. आराध्या, बस आता. गगन, समू एक विचारू? आराध्या, मी नाही म्हणाले तरी विचारणारच आहेस तू, बोल. गगन, भाशी, त्या मुलीनी माझा फोन रिसीव्ह केला तेव्हा तुला जेलस नाही वाटलं, किंवा एका मुलीनी माझा कॉल रिसीव्ह केला म्हणून डाऊट नाही आला? आराध्या, कम ऑन गगन, तू काय रोड रोमिओ आहेस का मुलींच्या मागे फिरायला, आणि नाही वाटलं मला जेलस? तिने खांदे उडवत म्हटलं. गगन, असाच विश्वास कायम ठेवशील समू? आराध्या, हो म्हणजे काय? आता तुझ्याशी लग्न करायची रिस्क घेतलीच तर तुझं जे काही आहे ते सगळं मान्य आहे. गगन, मी काय गुन्हेगार वगैरे आहे का? रिस्क काय रिस्क? तो थक्क होत म्हणाला. आराध्या, ओके सॉरी. तू जेवलास का? तिने साहित्यपणे विषय बदलत म्हटलं. गगन, नाही, अजून बाकी आहे. आराध्या, मग कधी जेवणार? भूक नाही लागली का? गगन,
अरे तुझ्याशी बोलून झालं की जातो मी ठीके. आराध्या, मग जा आता चल. गगन, ठीके आणि हो आईंशी बोललोय मी, त्या म्हणाल्या अगदी कोर्टात नको होन तर घरातले बोलावू फक्त, पण नीट लग्न करू. आराध्या, ठीके. आता ठेवू फोन, बाय. गगन, हो बाय आणि मिस यू समू. आराध्या, बाय. ती निर्विकारपणे म्हणाली आणि कॉल कट केला. गगन, ही ना पक्की वेडी ए, पण किती गोड ए, काय मस्त समजावलं मला आणि आज जरा नेहमीपेक्षा बोलली. तो स्वतःशीच म्हणाला. कथा कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.